गुरुच्या पायावर विश्वास ठेवून प्रपंच करा महाराज. तुमच्या प्रपंचाचा गाडा देव वडल्याशिवाय राहणार नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तळावया पार. गुरु उठले महाराज आणि त्या ब्राह्मणाच्या घरातनं बाहेर घरातला बाहेर पडल्या गुरुने विचारलं, एवढ्या सुंदर मी घेवड्याच्या शेंगा खाल्ल्या, ती घेवड्याच्या शेंगा कुठनं आणला तुम्ही? ही नव का बाबा, आमच्या घरापुढेच घेवड्याची याल आहे. अरे बाबा काय सुंदर घेवड्याची याल आहे म्हणले. गुरु त्या घेवड्याच्या याला जवळ गेले आणि याला धरले मुळा सकट उपसले. याल धरले मुळा सकट उपसाय गेले आणि ती बुडक्यातनं तुटून याल हातात आले आणि ते येल घेऊन आपले नरसिंह सरस्वती महाराज गुरु घेऊन गेले. गुरु घेऊन गेल्यानंतर या पती पत्नीच्या डोळ्यात पाणी आलेले. नवरा बायको म्हणायला लागले, ज्या दिवशी आम्हाला भिक्षा मिळायची नाही याच घेवड्याच्या शेंगा शिजवून खायचो, आता उपाशी मेल्याशिवाय गत्यंतर. काय केले देव राया आणि पाठी लावलीस माया. डोळ्यातनं पाणी आलं महाराज. पण या दोघांना माहित होतं बहुतेक आपलं कुठेतरी वर्म चुकलं असावं, म्हणून आपल्याला भगवंतांनी ही शिक्षा दिल्या. काय आपलं चुकलंय जाऊन पळत पळत गुरुला विचारावं. म्हणून दोघं पती पत्नी गेले आणि गुरुला लोटांगण घातले. गुरुदेवा, आता तुम्ही आमच्या घेवड्याचं शेंग याल तर उपसून न्यायला लागलाय, आता आम्ही जगायचं कसं? आता आम्ही जगावं का मरावं? आम्हाला सांगा काय करू द्या. सांगा मी काय